दास हे जीवावी माझी आस जन्मोजन्मे तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी विठाला विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला धरो पावन झालो चराचरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा विठाला 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 हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थात कीर्तन रूपी सेवेसाठी स्वर थोडा कमी स्वराचा आवाज कमी करा भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी जो अभंग आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग कुणाचा आहे म्हणाल पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र देहू निवासी आता देहू निवासी म्हटल्यानंतर कोणते संत पुरुष मंडळी तुम्ही सांगा तुकाराम महाराज कोणते संत तुकाराम महाराज महिला मंडळ तुम्ही सांगा कोणते संत अरे देवा काय आवाज आला
मेल्यासारखा आवाज आला. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. तिथं पलीकडच्या गल्लीमध्ये 2 महिला भांडत होत्या. त्यांच्या आवाजानं अलीकडच्या गल्लीतली 4 कुत्री उभं तसं मला त्यांना एवढा आवाज त्या 2 महिलांचा. आणि आम्ही मंडप भरून एवढ्या महिला आहे. उगा आवाज एवढीचा आवाज कसा असला पाहिजे. झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखा खणखणीत आणि दणदणीत असला पाहिजे. आता सर्वांनी मिळून सांगा कोणते संत. वा क्या बात आहे. उद्या माझं छत्रपती संभाजीनगरला कीर्तन आहे. तिथं जाऊन सांगा. आवाज जर ऐकायचा असेल तर मोहपाळाच्या भाविकांचा आवाज. महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए. महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए. अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ हमें भी जोश आ जाए. ज्या वेळेस टाळी वाजवण्याचा मौका मिळेल त्या वेळेस चौका मारल्याशिवाय राहायचं नाही. विठाल अभंग तुकोबारायांचा आहे प्रसंग. अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. गाथा पारायण आहे. 10वं वर्ष आहे आणि अत्यंत सुंदर असं नियोजन आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ठेवलेले आहे. यात नवल नाही. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ठेवलेले आहे. यात नवल नाही. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार 98च्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे. मी पत्रिका वाचली. आता प्रत्येक महाराजांचं नाव माझ्या लक्षात नाही परंतु प्रत्येक महाराज मला तेवढेच तोला मोलाचे आहे जेवढे तुकोबाराय आहे. विठ्ठल आणि या कीर्तनाला साथ संगत आमचे 2ही मृदंगाचार्य. 2ही मृदंगाचार्यांचा हात अत्यंत गोड आहे, छान आहे. मी एका ठिकाणी असं म्हटलं मृदंगाचार्यांचा हात गोड आहे. कीर्तन झाल्यानंतर एक बाबा माझ्याकडे आले. म्हणले महाराज तुम्ही कीर्तनातून खोटं बोलले. म्हटलं काय खोटं बोललो. तुम्ही नाही का म्हटले मृदंगाचार्यांचा हात गोड आहे. म्हटलं मग आहे की. म्हटले नाही. कीर्तन झाल्यानंतर मी स्वतः त्यांचा हात चाटून पाहिला. पिठाळच लागला. अरे बाबा मृदंगाची गोडी ही जिभेने चाखायची नसते. मृदंगाची गोडी ही जिभेने चाखायची नसते तर ती कानाने ऐकायची असते. विठ्ठल त्याचप्रमाणे या कीर्तनाला साथ संगत आमची सर्व गायनाचार्य महाराज मंडळी. एक से बढ़कर एक अत्यंत सुंदर अशी साथ. त्याचप्रमाणे आमचे सर्व टाळकरी मंडळी. त्यामध्ये बाल टाळकरी सुद्धा आहेत आणि सर्व टाळकरी मंडळी आमचे विनेकरी महाराज मंडळी. त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले सर्व नेते मंडळी, सर्व पदाधिकारी मंडळी, सर्व अधिकारी मंडळी आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी साऊंड सिस्टीम. साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. खूप सुंदर. विठाला विठाला. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक आहे आमचे चोपदार आहे. बसलेले सर्व श्रोता आहे. ज्यांचं ज्यांचं मी नाव घेतलं ती सर्व देव आहेत. देव ज्यांचं ज्यांचं मी नाव घेतलं ही सर्व देव आहेत. देव आणि ज्यांचं ज्यांचं मी नाव घेतलं नाही ती महादेव आहेत. महादेव. अशा सर्व देवांना आणि महादेवांना वंदन आणि चिंतनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल.
जागर म्हणजे मागणी, जागर म्हणजे मागणी. आता मागण्याचे प्रकार आहेत. एक मागणं आहे चांगलं आणि एक मागणं आहे वाईट. चांगलं मागणं त्याला म्हणतात की ज्या मागण्याच्या योगाने आपला उद्धार होईल आणि आपल्या परिवाराचा उद्धार होईल, याला म्हणायचं चांगलं मागणं. आणि एक आहे वाईट मागणं, त्या मागण्याच्या योगानं आपणही महारौरव नरकात जाऊ आणि आपल्या परिवारालाही महारौरव नरकात घेऊन जाऊ. विठ्ठल. आणि जो मागणारा असतो ना, त्या मागणाऱ्याला आपल्याकडे एक विशिष्ट शब्द आहे, त्याला म्हणतात भिकारी. त्याला काय म्हणतात? भिकारी. या भिकाऱ्याचे प्रकार आहे. सर्वसामान्य भिकारी, प्रजा भिकारी, सत्ताधारी भिकारी, सर्व सत्ताधारी भिकारी आणि सर्वश्रेष्ठ भिकारी. किती प्रकार सांगितले? 4. 5. किती प्रकार सांगितले? 5. किती प्रकार सांगितले? 5. कोणते कोणते? आली का आता पंचायत? म्हणा महाराज, एवढं जर आमच्या लक्षात राहिलं असतं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं? सर्वसामान्य भिकारी, प्रजा भिकारी, सत्ताधारी भिकारी, सर्व सत्ताधारी भिकारी आणि सर्वश्रेष्ठ भिकारी. सर्वसामान्य जो भिकारी आहे ना, तो भीक मागतो, सकाळी मागतो तर दुपारी संपून जातं, एवढं हे सर्वसामान्य भिकारी. एक एक पैसा धर्माला हो द्यावा. अगोदर म्हटलो ते माथ्यातलं आहे, नंतर म्हटलो ते गाथ्यातलं आहे, आणि परत शेवट म्हटलो ते माथ्यातलंच आहे. माथ्यातलं याच्यासाठी म्हटलो की आपले माथे थोडेसे जागे व्हावे, आणि गाथ्यातलं याच्यासाठी म्हटलो की आपल्या माथ्यांनी गाथा अंगीकार करावा. विठ्ठल. संध्याकाळपर्यंत पुरत नाही, याला म्हणायचं सर्वसामान्य भिकारी. सर्वसामान्य जो भिकारी आहे त्याच्या मागण्यालाही अर्थ नाही, त्याची मागणीही फार मोठी नसते, फार छोटी. सर्वसामान्य भिकारी. प्रजा भिकारी म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण भिकारी. आता तुम्ही आम्ही भिकारी आहोत का? हा, काय काय म्हणाल, आम्ही भिकारी नाही. मी काय भिकारी आहे का? नाही, मी भिकारी नाही. पण आपण प्रत्येक जण भिकारी आहोत. आपण आजपर्यंत कोणाकडे ना कोणाकडे काही ना काही मागितलेलं नाही. कोणाकडे जरी मागितलं, आपल्या आईकडे जेवायला तरी मागितलं नाही, जेवायला मागितलं तर दूध तरी प्यायला मागितलं. म्हणजे जगामध्ये न मागणारा असा कोणीच सापडणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही सर्व प्रजा भिकारी. त्याच्यानंतर सत्ताधारी भिकारी. ज्यांच्याकडे सत्ता आहे तेही भिकारी होतात. म्हणजे एक दिवस तेही आपल्याकडे हात जोडून मतदान मागतात.
बरोबर ना. आणि ते मतदान आपण सर्वांनी करावं. परंतु कोणाला करावं हे मी सांगणार नाही, कारण की तो तुमचा स्वतःचा हक्क आहे. आणि तुमचा हक्क मी का हिसकावून घेऊ, आहे का नाही. जो माणूस तुम्हाला चांगला वाटेल, जो माणूस आपल्या जगाचं कल्याण करणारा असेल त्याला मतदान करा. विठाला विठाला. सत्ताधारी भिकारी, सर्व सत्ताधारी भिकारी. जगामध्ये सर्व सत्ताधारी कोण? जगामध्ये सर्व सत्ताधारी आहे भगवान परमात्मा. कारण की संपूर्ण जग त्याच्या सत्तेनेच. तुझिया सत्तेने वेदासी बोलले, सत्ताधारी भिकारी भगवान परमात्मा. तो सर्व सत्ताधारी आहे, तोही भिकारी आहे. थोर प्रेमाचा केला आजी दुष्काळ, घराकडे चाल मला जीव घाल, यशोद घराकडे चाल. कृष्णाने सुद्धा आईकडे मागितलेले आहे सर्व सत्ताधारी भिकारी. शेवटचा प्रकार आहे सर्वश्रेष्ठ भिकारी. हे जे चार भिकाऱ्यांनी जे मागितलं हे नाशवान मागितलं. आणि सर्वश्रेष्ठ जो भिकारी आहे तो अविनाशी मागतो. मग सर्वश्रेष्ठ भिकारी कोण? तर ते आहे आमचे संत. आणि ते अविनाशी मागतात. काय अविनाशी मागितलं ते आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. याची दान याची व्हावी माझी आशा.
व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, ही सर्वश्रेष्ठ भिकाऱ्याची मागणी आहे आणि आमचे संत सर्वश्रेष्ठ भिकारी आहे. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, सर्वश्रेष्ठ अविनाशी मागतात. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. एका जन्मात नाही, प्रत्येक जन्मात मी तुझा दास होईल, ही माझी आशा. वास्तविक पाहता आशा ही चांगली नाही बघा. आशा ही फार वाईट आहे. जगामध्ये जेवढं दुःख असेल ना, ते फक्त आशेमुळेच दुःख आहे. आशेमुळे जिथं आशा संपली तिथं दुःख संपलं. आशा आशा फार वाईट. असा सप्ताह एका गावात चालू होता. दुसऱ्या दिवशी काला होता. एका कार्यकर्त्यांनी सांगितलं, म्हटले जा 100 नारळ घेऊन या. टाळकऱ्यांना, गायक वादक यांना गुड हा गुड गुड आशा, गुड वाया जाऊ नये. आशा, आशा फार वाईट आहे. 20 रुपयाला एक नारळ, 100 नारळाचे किती रुपये झाले? 2000 रुपये. गेला तो माणूस दुकानदार म्हणलं, नारळ केवढा? 20 रुपयाला. म्हणलं देवाच्या कामाला 10 रुपयाला द्या ना. म्हणलं 10 रुपयाला इथं नाही मिळणार. म्हणले मग खोपोलीला जा. म्हणले तिथं 10 रुपयाला मिळाल. त्याने विचार केला, खोपोलीला जाऊन यायला काही 1000 रुपये खर्च येणार आहे काय? 1000 रुपये वाचणार ना. 1000 रुपयाची काय लागली? थोडा आवाज द्या. 1000 रुपयाची काय लागली? आशा. गेला खोपोलीला. अहो नारळ केवढ्याला? म्हणजे 10 रुपयाला. म्हणजे 5 रुपयाला द्या ना, देवाच्या कामात लागला. तो म्हणला इथं नाही 5 रुपयाला, लोणावळ्याला जा. म्हणजे लोणावळ्याला 5 रुपयाला. म्हणजे 5 रुपयाला. त्यांनी विचार केला, मग लोणावळ्याला जाऊन यायला काय 1500 रुपये खर्च लागतो. म्हणजे गेलं लोणावळ्याला. म्हणजे नारळ केवढ्याला? 1500 रुपयाची काय लागली? आशा. गेलं लोणावळ्याला. म्हणजे नारळ केवढ्याला? म्हणजे 5 रुपयाला. म्हणजे 2 रुपयाला जाणार. सुपारी का? सुपारी का? आशा. त्यांना सांगितलं जा तिथं डोंगराच्या काढायला आपली नारळाची बाग आहे, फुकाट घेऊन जा. म्हणजे फुकाट? म्हणजे फुकाट. फुकाट म्हणजे फुकाट. फुकाट म्हणजे फुकाट. फुकाट फुकाट. हा खरं म्हणतो. चढलं झाडावर. 50 तोडले फुकाट, 100 तोडले फुकाट, 150 तोडले फुकाट, 200 तोडले फुकाट. आणि नारळ तोडता तोडता झाडाचा पाय घसरला आणि घडाला लोंबकळला. अगोदर 2000ची आशा लागली होती, आता जीवाची काय लागली? आशा. तेवढ्यात तिकडून एक उंटवाला आला. म्हणतोय काय भारी झोका खेळतोय. म्हणले झोका नाही रे. म्हणले मरायला लागलो रे. 2000 रुपये 200 नारळ देतो पण मला वाचव.
उंटवाल्याला 2000ची काय लागली आशा. ती उंटवाला आलं, उंट उभा केला, उंटावर उभं राहिला. अरे म्हणले तुझे पाय बरेच वर आहे. म्हणले येडा का खुळा रे, माने माने ना वर चढ, डोक्यावर उभा राहा मग पाय धर. मग हे मानेनं वर चढलो, डोक्यावर उभं राहिला, याचे पाय धरले, उंटाना मुंडको काढून घेतलं. आता किती लोंबकळले. खालचं वर्षाला म्हणते 2200 नारळ तुझे तुला, म्हणून मी 2000 देतो, पण वर्षा नारळ सोडू नको. आता वर्षाला आणखी 2000ची काय लागली आशा. तेवढ्याच एक घोड्यावाला आला. म्हणले वा वा काय भारी सर्कस. हे म्हणले सर्कस नाही रे, म्हणले मरायला लागलो रे. हे बघ म्हणले त्याचे 2000, माझे 2000 वरून 200 नारळ, तुला 4200 नारळ, आणि आम्हाला वाचव. घोड्यावाल्याला 4000ची काय लागली आशा. त्याने घोडा आणला, उभा केला, घोड्यावर उभा. अरे म्हणले तुमचे पाय 4 बोटावर. अरे म्हणले टाचावर कर. याने टाचावर करून त्याचे पाय धरले, घोडा सुटला 3 किलोमीटर. आता किती लोंबकळे. खालचा म्हणतोय 4200 नारळ तुम्हाला, वरून मी 2000 देतो, पण वरचा नारळ सोडू नको. तिघांचं वजन भरपूर झालं. धडामशी कोणाचा हात मोडला, कोणाची परगाडी तुटली, कोणाचा पाय तुटला, कोणाचं डोकं मोडलं. काय काय कशामुळे एवढं दुःख आशा. ते पहिलं जे होतं ना, ते कणत कणत उठलं आणि म्हणू लागला द्या ना आता तुम्ही 2-2000 रुपये द्या ना आता तुम्ही 2-2000. एक म्हणला तुला म्हणलं होतं ना वरचा नारळ सोडू नको म्हणून. म्हणलं मी नारळ नाही सोडला, नारळ माझ्या हातातच आहे, झाडाने नारळाला सोड. अरे मरायला लागला तरी सुद्धा तुझी आशा सुटली नाही. एवढं दुःख कशामुळं, तर आशेमुळं. विठाला विठाला. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेली. मग एवढी दुःख देणारी जर आशा आहे, तर तुकोबाराय का म्हणतात, हेची व्हावी माझी आस. हीच माझी आशा आहे, आणि आशा तर दुःखाला जन्माला देते. पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2 प्रकार आहे आशेचे सुद्धा. एक आशा बंधनाला कारणीभूत आहे, आणि एक आशा मुक्तीला कारणीभूत आहे. विठाला विठ्ठल. आशा जर नाशवान जर असेल तर दुःख पदरामध्ये आहे, आणि आशाच जर अविनाशी असेल तर पदरामध्ये दुःख नव्हे, पदरामध्ये सुख पडल्याशिवाय. तुकोबाराय म्हणतात हेची व्हावी माझी आस. काय आस आहे, जन्मोजन्मी तुझा दास. आता मला सांगा, भगवंताचा दास झाल्याच्या नंतर बंधन आहे का मुक्तता आहे? काय आहे? मुक्ती आहे. भगवंताचा जो दास झाला तो दास्यत्वात बंधनात राहतच नाही, तो मुक्त होतो. विठ्ठला काही काही गोष्टी दिसतात विरुद्ध, परंतु त्याचे परिणाम असतात वेगळे. रावण सर्वात वाईट माणूस. आपल्यापैकी आपण कोणाचं नाव सुद्धा रावण ठेवत नाही. रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. रामाचा बाण रावणाच्या बिंबीमध्ये लागला. रावण युद्धभूमीवर पडला. मंदोदरी शोक करत करत तिथं आली. मंदोदरी रावणाजवळ बसली आणि शोक करताना म्हणू लागले, महाराज तुम्ही माझं ऐकलं नाही म्हणून हे झालं.
जर तुम्ही माझं ऐकलं असतं, रामाची सीता परत नेऊन दिली असती तर हे झालं नसतं. माझं ऐकायला पाहिजे होतं तुम्ही. रामाची सीता परत द्यायला पाहिजे होती. तुम्ही रामाला ओळखलंच नाही, रामाला मी ओळखलं. रावण पडल्या पडल्या म्हणतो रामाला तू ओळखलं? हो, मी ओळखलं. आणि म्हणून तर तुम्हाला मी सल्ला दिला. ज्या वेळेस रामाचा एक दूत मारुती लंकेमध्ये आला, एकट्या मारुतीने अख्खी लंका जाळली, निघून गेला. त्यावेळेस म्हणत होते तुम्ही सीता परत द्या, पण तुम्ही काही दिली नाही, माझं ऐकलं नाही. आता खरं सांगा बरं, मंदोदरीचं रावणाने ऐकायला पाहिजे होतं का नव्हतं? ऐकायला पाहिजे होतं. ऐकायला पाहिजे होतं का नाही? पाहिजे होतं. तुम्ही ऐकता का मंदोदरीचं? विठाला विठाला मंदोदरी म्हटली, महाराज आणखीन एकदा तुम्हाला मी चेतावणी दिली होती. म्हणले केव्हा? ज्या वेळेस म्हणले रामाचं सर्व सैन्य लंकेमध्ये दाखल झालं, त्यावेळेस पण म्हटले होते रामाची सीता परत द्या, पण तुम्ही दिली नाही. माझं ऐकायला पाहिजे होतं. आणखी त्याच्यानंतर एकदा म्हणले केव्हा? ज्या वेळेस त्रिकुट पर्वतावरती आपण नाच गाण्याचा कार्यक्रम पाहत होतो, त्यावेळेस रामाचा एक बाण आला, तुमचे 10 मुकुट खाली पाडले आणि माझे 2ही कुंडल घेऊन गेला. त्यावेळेस मी म्हणत होते राम सर्वसामान्य नाही, त्याची सीता द्या, पण तुम्ही ऐकलं नाही. आणि शेवटी आता युद्धभूमीवरती तुम्ही मरणाच्या दारात आहात. रावण म्हणाला, मंदोदरी झालं का तुझं बोलून? हो म्हणले झालं. आता मी बोलतो, ध्यान देऊ नाही. आता मला सांगा, आपल्या गावामध्ये संत येणं आनंदाची गोष्ट का दुःखाची गोष्ट? पटापट बोला. आनंदाची गोष्ट. आपल्या नगरीमध्ये देव येणं आनंदाची गोष्ट का दुःखाची गोष्ट? मंदोदरी, माझ्या नगरीमध्ये देव आणला मी. देव 60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याच्या स्वप्नात सुद्धा तो देव जात नव्हता. तो माझ्या नगरीत मी प्रत्यक्ष आणला. देव आणला. वाईट केलं का चांगलं केलं? तुम्ही बोलतो? हो, मीच बोलतो. देव तुम्ही नगरीत आणला, ही गोष्ट खरी, ही गोष्ट चांगली केली. पण काय? पण म्हणले त्या सीतेला तुम्ही पळवून आणलं ना, त्या सीतेला किती त्रास झाला. मंदोदरी आई, जगातील सर्वात विद्वान ब्राह्मण मी आहे. मी जर विद्वान नसतो तर रामेश्वरला शंकराची पूजा करायला रामाने मला बोलावलं नसतं. ज्या अर्थी मला बोलावलं त्या अर्थी सर्वात विद्वान ब्राह्मण मी आहे. आणि ज्योतिष शास्त्राचा सुद्धा महान जाणकार मी आहे. रामाच्या आणि सीतेच्या हस्तरेखेमध्ये 14 वर्षाचा वनवास ही गोष्ट खरी, पण शेवटचे 6 महिने भटकंतीचे होते. रामाच्या पायात चप्पल नाही म्हणून सीतेलाही पायात चप्पल घालता येत नव्हती. राम दर 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 भटकत फिरणार होता आणि सीतेला सुद्धा दर 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 भटकत फिरावं लागलं असतं. ते दर दर भटकत फिरावं लागू नये म्हणून मी सीतेला घेऊन आलो. ध्यान देऊन ऐक मंदोदरी, माझ्याकडे किती पत्नी आहे? म्हणजे 80,000. महल किती आहेत? म्हणजे 80,000. मग 80,000 महलापैकी एखाद्या महलात मी सीतेला ठेवलं का? कुठं ठेवलं?
अशोक वनात ठेवलं, तिचं वनवासाचं व्रत मोडू दिलं नाही आणि तिला त्रास होऊ दिला नाही, म्हणून तिला मी घेऊन आलो. वा स्वामी वा, मी तुमच्या बरोबर आयुष्यभर राहिले पण तुम्ही मला कळालेच नाही. आणि बऱ्याच स्त्रियांचं असंच होतंय, आयुष्यभर पती बरोबर राहत्या पण बिचारा तिला काही कळत, आणि म्हणून वरून हीच माहिती तुम्हाला काही डोकंच नाही, आहे तुला कळाला नाही. एक झालं ना पण महाराज म्हणले काय, म्हणले त्या सीतेला आणल्यामुळं आपले सगळे भाऊबंद गेले, आपले मुलं गेले, तुमचे बंधू गेले, एवढे सगळे राक्षस मेले ना. मंदोदरी तुला सांगू, माझा प्रत्येक राक्षस, माझा प्रत्येक मुलगा, माझा प्रत्येक भाऊ कोणाला पाहून लढत होता? रामाला. कोणाच्या नावाने ओरडून लढत होता? रामाच्या. कोणा समोर लढत होता? रामाच्या. कोणा समोर मरत होता? रामाच्या समोर. आणि शास्त्र सांगतंय अंतकालाच्या वेळेस त्या भगवंताचं नुसतं नाव जरी आलं तरी त्याचा उद्धार. आणि माझ्या प्रत्येक राक्षस रामाच्या नावानं ओरडून लढत होता, रामा पुढे लढत होता आणि रामा समोर लढून मरत होता. मला सांग, प्रत्येक राक्षसाचा उद्धार झाला का नरकात गेले? मंदोदरी म्हणाले, वा महाराज वा, क्या बात है, मी तुम्हाला ओळखलंच नाही. मंदोदरी अजूनही तुम्हाला ओळखलेला नाही? नाही महाराज, आता तुम्हाला पूर्ण ओळखून सोडलं. म्हणजे कसं काय? म्हणले तुमची पुरुषांची जात लई स्वार्थी. म्हणजे कसं काय? म्हणले एवढ्या सर्व राक्षसांचा तुम्ही उद्धार केला. म्हणजे हो, आणि एवढ्या राक्षसांच्या आम्ही सगळ्या बायका, आम्ही सगळ्या विधवा झालो ना. आमचं काय? आता तुम्ही जाणार उद्धारून, आमचं काय? मंदोदरी ध्यान देऊ नाही. तुझ्या नवऱ्याला कोणी मारलं हे तू आयुष्यभर विसरणार का? कशी विसरणार? कोणाला विसरणार? त्या रामाला. मग त्या रामाला तू जशी आयुष्यभर विसरणार नाही, तशी प्रत्येक राक्षसीन त्या रामाला आयुष्यभर विसरणार नाही. आणि जिने आयुष्यभर रामाचं स्मरण करून ती मेली, मग तिचा उद्धार आहे का अधोगती आहे? उद्धार. वास्तविक पाहता राम रावणाचं युद्ध जर आपण पाहिलं तर राम अत्यंत वाईट आहे आणि रावण अत्यंत वाईट आहे आणि राम अत्यंत चांगला आहे. परंतु रामाची जी काही क्रिया आहे दिसायला वेगळी आहे, परंतु असायला वेगळी आहे. दिसायला अधोगतीची आहे पण असायला ऊर्ध्वगतीची आहे. तुकोबारायांची जी आशा आहे, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आशा जी आहे, आशा ही बंधनाला कारणीभूत दिसायला आहे, परंतु असायला जन्मोजन्मी तुझा दास उद्धार आहे. विठ्ठला विठ्ठल. काही आशा असतात ना, त्याने काहीच पदरात पडत नाही. एका जणानं भोले बाबाची तपश्चर्या केली 3 महिने. भोले बाबा म्हटलं तुला प्रसन्न झालं, बोल काय वर पाहिजे? 3 वर देतो. देवा खरंच 3 वर द्या ना? हो म्हणले 3 वर देतो. माग हे म्हणले मी घरी जाऊन विचारून गेलं घरी. बऱ्याच जणांचं असं आहे, घरी विचारल्याशिवाय सोडत
आणि ते असावं पण चांगलं आहे. विचारे जावा दोघांनी एकमेकांना विचारणार. हे पळत पळत घरी गेले. म्हणले महादेवाने 3 वर द्यायचे. काय मागितलं काय मागितलं तेच विचारायला. हा पहिल्या वरानं महादेवाला म्हणावं. काय म्हणावं? हे बघा म्हणले माझं नाक छोट आहे. यात्रा खेत्राला लग्ना कार्याला महिला किती नटून थटून नथे घालून जातात आणि मला नथ घालायला नाकच नाही. महादेवाला म्हणावं पहिल्या वरानं मोठं नाक दे. हे गेलं पण भोले बाबा पहिल्या वराने मोठं नाक दे पत्नीला. म्हणले तथास्तु. ते तिकडं तथास्तु म्हणलं तेव्हा ही इकडं भाकरी करत होती आणि ते तथास्तु म्हणलं नाक वाढायला लागलं. पोटभर झालं, तीचभर झालं, ईदभर झालं. बाळ्या समोर जेवत होता. बाळ्या म्हणलं आई नाक गपना मेल्या. ईदभर झालं. काठोटीत लोळायला लागलं. आई नाक गपना मेल्या. काठोटीतून निघालं बाळ्याच्या ताटात गेलं. आई नाक गपना मेल्या. ताटातून निघालं दारात गेलं. दारातून निघालं अंगणात गेलं. गल्लीतून निघालं रोडला गेलं. रोडनं निघालं हायवे पकडला. डायरेक्ट समुद्रात गेलं. श्वास घेतला का समुद्रात घरात. श्वास सोडला का टिंब समुद्रात. हे पाहायला आलं आपल्या पत्नीचं नाक कसं झालं. हे काय दिसतं एवढं मोठं. जाऊ म्हणे आपल्या पत्नीचं नाक पाव. पळत पळत आलं आपल्या गल्लीमध्ये. म्हणजे इथं आपल्याच गल्लीत आहे. गल्लीतून घराकडे म्हणजे इथं आपल्याच घरातून आले. घरात जाऊन बघून पाहिलं तर पत्नीचं नाक. ती भाकरी करता करता बाहेर कुठपर्यंत गेला. म्हणले समुद्रापर्यंत. तुम्हाला काही अक्कल आहे का नाही? भोले बाबाला म्हणावा दुसऱ्या वराने हे नाक नको. हे परत पळत गेलं. बाबा म्हणले एवढं पुढे नाक. तू माप सांगितलं होतं का? म्हणजे नाही. ते अजून काय वाढत चाललं. म्हणजे समुद्राच्या पलीकडच्या किनारी जायला बसलं. म्हणले भोले बाबा दुसऱ्या वराने हे नाक नको. भोले बाबा तथास्तु म्हणले. ते नाक समुद्रातून सरसर हायवेला आलं. हायवेतून सरसर गल्लीत आलं. गल्लीतून सरसर वट्यावर आलं. वट्यावरून सरसर दारात आलं. दारातून बाळ्याच्या ताटात आलं. ताटातून काठोटीत आलं. काठोटीतून वर आलं. होतं नव्हतं तेही गेलं. एवढ्यात हा पळत आला. म्हणले अरे आता कसं काय? आम्हाला काय सांगायचं आणि म्हणून फिरायला राहिले ना. पहिलं तरी एवढं होणार आणि आता एवढं फिरायला राहिलं नाही. या भोले बाबाला म्हणा तिसऱ्या वराने पहिला होता तेवढा दे. ह्या महिलेची जी आशा होती ही आशा हिला मुक्त करणारी नाही, सुख देणारी नाही, तर बंधनात टाकणारी. विठाला विठाल. कीर्तनाचा टायमिंग वेळेप्रमाणे 9 वाजलेले आहे. पण किती वेळपर्यंत करायचं हे तुम्ही मला सांगा. 9:30 करायचं का? म्हणजे सुरुवात कितीला झाली आपली? 8:25 एवढं 24 कसं काय? 8:10 आता सुरुवात समज जय हरी जय विठ्ठल कितीला करायचं? माझ्या मनावर कसं काय? एवढे लोक बसलेले यांच्या मनावर पाहिजे ना माझ्या जागृतीच्या मनावर कसं काय? 9:30. विठाला विठाल. याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. तुकोबारा या ठिकाणी दास होईल म्हणतात. जगातील बाकीचे जे दास्यत्व आहे ना ते बंधनामध्ये टाकणार आहे. नोकर एक दास असतो तो मालकाचा. बरोबर. नोकर एक दास असतो तो मालकाचा, तो त्याच्या बंधनात असतो. परंतु जगाच्या मालकाचं जर दास जर झालं तर जगातील सर्व बंधने संपतात. म्हणून तुकोबारा म्हणतात जन्मोजन्मी तुझा दास. विठाला विठाला. महाराज तुम्ही ही जी आशा व्यक्त करतात
तर तुम्ही काय करणार ते तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणातून पंढरीचा गायक आणि वादक यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपले गायकही फार छान आहे आणि वादकही फार छान आहे. मी एका ठिकाणी प्रमाण म्हटलो होतो, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एक जण गायक म्हटले शिव भोळा चक्रमूर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणलं जमतंय बाबा. अरे त्या शिवाला मायच नाही तर त्याची माय तुझी चुलती कशी होईल? विठाला पंढरीचा वार करी वारी चुकवणे देहरी. मी पंढरीचा वार करी होई. मग आता प्रश्न आहे, पंढरीचाच वार करी का? त्याचं कारण आहे आवडे पंढरी. भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी. ज्याप्रमाणे कामधेनु कल्पतरू चिंतामणी ह्या आपल्या आवडीच्या धनी पुरवतात, त्याप्रमाणे पंढरी आमच्या सर्व आवडीची धनी काय करते? पुरवते. विठाला विठाला. कामधेनु कामधेनु शब्दाचा अर्थ ध्यान देऊन ऐका. तुम्ही ऐकताना पण तुमचं लक्ष आहे ना? पण हा नाही तर बसलेले असायचे कीर्तनात आणि लक्ष असायचं चपलावर. चपलावर म्हणजे स्वतःच्या नाही, स्वतःच्या जुन्या असतात ना, हा दुसऱ्याच्या नव्या चपलावर. हा तसं तुमचं लक्ष आहे ना पुढं चपलावर? नाही ना, कीर्तनावर. विठाला विठाला. कामधेनु म्हणजे मनामध्ये जी का. थोडा आवाज वाढवा आता, तिकडचा आवाज यायला लागला, अजून थोडा आवाज द्यावा. कामधेनु म्हणजे मनातील कामना पूर्ण करणारी गाय. बरोबर? कामधेनु म्हणजे मनातील कामना पूर्ण करणारी गाय. आणि ती गाय कोणाकडे होती? कामधेनु वशिष्ठ ऋषींकडे. बरोबर ना? हा. आणि ती गाय सहस्रार्जुनाने जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न. पुढचं चरित्र माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे.
कामधेनू. कल्पतरू, कल्पतरू म्हणजे ज्या झाडाखाली बसलं, मनामध्ये जी कल्पना केली ती कल्पना आपण पूर्ण करते, त्या झाडाला म्हणायचं कल्पतरू. बरोबर. चिंतामणी, जो मणी गळ्यात धारण केला, मनामध्ये ज्या गोष्टीचं चिंतन केलं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करून देतो, त्याला म्हणायचं चिंतामणी. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी. परीस, परीस लोखंडाचं काय करतो? सोनं करतो. बरोबर. आता हे सगळे प्रश्न झाले. आता माझा पहिला प्रश्न आहे. आज आपल्या अख्ख्या मुंबईमध्ये एखादी कामधेनू गाय आहे का? चरशा गायी आहे, गावरान थोड्याफार आहे, पण कामधेनू नावाची गाय जर असती तर एवढ्या कंपन्या बिंपान्या, एवढे बिझनेस व्यापार काहीच करावे लागले नसते. त्या कामधेनूला म्हटलं असतं आमच्या भारत देशाला हे दे, लगेच दिलं. बरोबर. मग अशी कामधेनू महाराष्ट्रामध्ये आहे का? नाही. आज तिथं व्हॉट्सअपला, फेसबुकला लगेच बातमी आली असती. बरोबर. पण अशी कामधेनू महाराष्ट्रात नाही. अख्ख्या भारतात आहे का? नाही. अख्ख्या जगात इंटरनेटच्या माध्यमातून जग आता मुठीत आलेलं आहे. बरोबर. पण आजपर्यंत एकही बातमी आलेली नाही कामधेनूची. बरोबर. चिंतामणी, कल्पतरू राहिला मध्ये असं एखादं झाड आहे का ज्या झाडाखाली बसल्याच्या नंतर जी मनामध्ये कल्पना केली ते सगळंच्या सगळं मिळतं. एक गोष्ट आपण ऐकलेली आहे बघा लहानपणी. एक वाट सरू चालला, कल्पतरूच्या झाडाखाली बसला, उन्हाळ्याचे दिवस होते. तो म्हणला इथं थंड पाणी असतं तर किती मज्जा झाली असती. लगेच थंड पाणी हजर. आणि म्हटलं आता जर जेवायला असतं तर किती मज्जा झाली असती. लगेच 5 पक्वान्नाचं जेवण हजर. कल्पना केली ना. आणि जेवण झाल्यावर म्हणलं काय बिछाना असता झोपायला तर किती मजा. लगेच बिछाना तयार. आणि पडल्या पडल्या म्हणायला लागला जे म्हणलं ते लगेच हजर होते. हा भूताचा तर प्रकार नाही. लगेच भूत हजर. आणि भूत आल्याच्या नंतर मनात लगेच म्हणाल हे खाणार तर नाही, खाऊन टाकलं. ही गोष्ट आम्ही कल्पतरूची ऐकलेली आहे. पण आज संपूर्ण जगामध्ये जर पाहिलं बाकीचे कितीतरी झाडं सापडतील, पण कल्पतरू नावाचं झाड आहे का? नाही. चिंतामणी, आज जगात कितीतरी मणी आहे, पण अशी सगळी चिंता हरण करणारा मणी एखाद्या देशात आहे का? नाही. परीस, लोखंडाचं सोनं करणारा परीस भारत देशाकडे आहे का? अमेरिकेकडे आहे का? मग जर आज पृथ्वी तलावर ह्या वस्तू कुठंच दिसत नाही, मग ह्या वस्तूचं वर्णन संत का करतात? कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परीस, अमृत. अमृत पिल्यानंतर माणूस काय होतो? अमर होतो. 500, 700, 1000, 1500, 2000 वर्षापूर्वी एखादा माणूस अमृत पेलेला आज तुम्हाला आम्हाला दिसतो का? नाही. ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी अमृत. ज्या अर्थी कामधेनू एकही दिसत नाही त्या अर्थी कामधेनू. मोठ्याने बोला. ज्या अर्थी चिंतामणी दिसत नाही त्या अर्थी चिंतामणी. ज्या अर्थी कल्पतरू दिसत नाही त्या अर्थी कल्पतरू. मग हे जर नाही तर संत वर्णन करतात, याचं कारण काय? संत हे कधी खोटं बोलत असतात का? आणि जे खोटं बोलत असतात ते संत नसतात. संत म्हणतात कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, आवडीची धनी पुरविली. हे पंढरपूरला आहे आणि म्हणून मी पंढरीची वारी करणार. मग हे आहे तर दाखवा
आणि नाही तर संत का वर्णन करतात. विठाला या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. तुमचे कान आता टवकारले असतील ते उत्तर ऐकायला. हे तर दिसत नाही आणि नाही म्हणावं तर संत वर्णन करतात. बरं, संत कधी खोटं बोलत नाही. संत खरंच बोलतात. संत नाथ महाराज वर्णन करतात. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. 60 वर्षाच्या पूर्वी बापाच्या पुढं मुलगा वर मान करून उभा राहत नव्हता आणि आज कितीतरी बाप लेकाच्या केसेस कोर्टामध्ये दाखल देतो. पुत्र तो होईल पित्याच्या वैरी. भ्रातार सोडून घरोघरी फिरतील नारी. आहे का नाही? 5 वर्षाची बाळा भ्रातार मागेल. 6 वर्षाची नारी गर्भीण होईल. पुढं काय शकून सांगावं याद यमाई मागे नाव. शकून सांगावं याद यमाई मागे नाव. खोटं बोलत नसतात, खरं बोलतात. आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, पटापट उत्तर द्यायचे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पाण्यानं अग्नी पेटतो का पाण्यानं अग्नी विझतो? मोठ्याने सांगा. विझतो. पाण्याने अग्नी पेटतो का पाण्याने अग्नी विझतो? मोठ्याने सांगा. विझतो. पण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाण्याने अग्नी पेटतो. मग आता आपलं खरं का ज्ञानेश्वर महाराजांचं खरं? आपलं खरं आपण डोळ्याने पाहतो ना. आग लागली का पाणी टाकला का विझला. बरोबर? ध्यान देऊ नाही का? एक मोठं धरण बांधलं. धरणामध्ये पाणी साठलं. धरणाच्या खालून यंत्र बसवलं. धरणातलं पाणी रिले कमी करा. धरणातलं पाणी यंत्रावर सोडलं. यंत्र फिरलं. लाईट तयार झाली. पॉवर हाऊस मध्ये गेली. पॉवर हाऊस मधून डीपी मध्ये गेली. डीपी मधून तारेमध्ये आली. तारेमधून वायर मधून घरात आली. घरामध्ये बोर्डामध्ये आली. आमच्या माता भगिनीनं एक शेगडीची पिन घेतली, त्या बोर्डात घुसली आणि बटन दाबून दिलं. शेगडी पेटली. बटन दाबून दिलं, शेगडी पेटली. अग्नी प्रज्वलित झाला. मग हा अग्नी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं कोण आहे? मग पाण्याने अग्नी पेटतो का विझतो? पेटतो का विझतो? संत खरं बोलतात का खोटं बोलतात? मग संत खरं बोलतात. मग कामधेनु कल्पतरू चिंतामणी परीस आणि अमृत हे काय आहे? विठ्ठल संत ज्या गोष्टींचं वर्णन करतात त्या गोष्टी मृत्यू लोकातल्या नाही. कामधनु कल्पतरू चिंतामणी अमृत हे स्वर्गातले आहे. स्वर्गातलं अमृताला एकदा आजार झाला होता तर चोखोबारायांच्या घरी येऊन ते अमृत दुरुस्त करून घेऊन गेले होते. या सगळ्या गोष्टी स्वर्ग लोकातील आहे. ते चिंतामणीची सडकात कामधेनूचे खिल्लारे हे स्वर्ग लोकातलं वर्णन आहे. स्वर्ग लोकातल्या ह्या गोष्टी जशा माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात तशी आमची पंढरी आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा वारकरी
वारी चुकूने दे हरी. काहो महाराज, पंढरीमध्ये गेल्यानंतर तुम्ही आणखी काय करणार? अभंगाचं तिसरं चरण. संगे सर्व काळ संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आम्ही संतांच्या संगतीत जाऊ आणि प्रेमाने कल्लोळ करू. कशाचा? नाम गजराचा. कसा? विठोबा रखुमाई. हेच दान, हेच मला दान दे, दुसरं दान देऊ नको. आणि हे दान दिलं की माझा परमार्थ सिद्ध झाला. ज्ञानेश्वर